जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, हे जग तुमचे त्रास वाटून घेण्यासाठी कधीच येणार नाही, पण जर का तुमचे सुखाचे ढीग दिसले तर छत्री घेऊन येतील। बुद्धिबळामध्ये वजीर मेला आणि आयुष्यामध्ये नियत बिघडली तर समजून घ्या की आयुष्याचा खेळ संपला आहे। जी व्यक्ती आपले मित्र आणि नातेवाईकांना सोडून परक्या लोकांना जास्त महत्त्व देते तो स्वतः एक दिवस नष्ट होतो। ज्याप्रमाणे एखाद्या राजाचे राज्य अधर्मामुळे नष्ट होते। मित्रांनो, नदी किनारी असलेले झाड, परक्या घरांमध्ये राहणारे लोक, मंत्र्याशिवाय राजा, हे सगळे खूप लवकर नष्ट होतात। चाकू, खंजीर, बाण, तलवार हे एक दिवशी भांडत होते की कोण जास्त खोल जखम देतं, आणि शब्द मागे बसून हसत होते। मित्रांनो, कोणीतरी खूप छान म्हणलं आहे, घमंड तर सगळ्यांमध्येच असतो, पण जपतो तोच ज्याला नात्यांची कदर असते। मित्रांनो, कर्म करताना नेहमी खूप विचार करा, कारण कोणाचीच प्रार्थना वाया जात नाही आणि कोणाची हाय सुद्धा वाया जात नाही। हक्क असणारे बदलले जातात, व्यक्तिमत्व बदलले जाते। इथे कोणाची इच्छा पूर्ण झाली नाही तर नातेच काय, देव सुद्धा बदलले जातात। मित्रांनो, या माणसांवर कसा विश्वास ठेवावा? जखमी तर इथे प्रत्येक पक्षी आहेत, पण जो परत उडायला लागतो आजच्या जमान्यामध्ये तो जिवंत आहे। मित्रांनो, वयाला हरवायचं असेल तर तुमच्यातील कौशल्य नेहमी जिवंत ठेवा। काय चालू किंवा काय न चालू, मनाला उडता पक्षी ठेवा। खरं तर मित्रांनो, असमजदार लोकच आयुष्याचा आनंद घेतात। जास्त हुशार लोक तर नेहमीच विचारांमध्ये अडकलेले असतात, आणि हेच वास्तविक सत्य आहे। मित्रांनो, प्रत्येक प्रकारच्या मिठाईचा आनंद घेतला आहे, पण आनंदाच्या अश्रूंपेक्षा गोड या जगात काहीच नाही। मित्रांनो, पुस्तकं स्वतः तर खूप गप्प असतात, पण ज्याने पुस्तकं वाचली त्याला बोलायला शिकवतात। कधी वेळ काढून आपल्यामध्ये काय कमी आहे याच्यावर नक्कीच लक्ष द्या, नाहीतर दुसऱ्यांचा आरसा बनण्याची इच्छा केव्हाच संपून जाईल। मित्रांनो, वेळ खूप धारदार असते, वेळ नक्कीच बदलते, पण खूप काही गमावल्यानंतर। ज्यांचे प्रेम असते त्यांना कधीही समोरच्या व्यक्तीचे कटकारस्थान समजत नाही, आणि जी माणसं कटकारस्थान करतात त्यांना कधीही प्रेम समजत नाही। मित्रांनो, देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन दोन्हीही आयुष्याला प्रकाशित करतात। घाबरल्याने कोणत्याही गोष्टीचे आपल्याला उत्तर मिळत नाही। मित्रांनो, थोडा वेळ जाऊ द्या, रस्ता आपोआप सापडेल। स्वार्थाला इतकंही सूट देऊ नका की तो विवेक संपून टाकेल। मित्रांनो, थोडं उशिरा का होईना, पण एक चांगला धडा मिळाला आहे की आपल्या स्वतःशिवाय आपल्या भावना कोणीही समजून घेऊ शकत नाही। मित्रांनो, कधीही या भ्रमात राहू नका की सगळेच नाते खास असतात। सुख सुद्धा खूप आहे, अडचणी सुद्धा खूप आहे, आयुष्यात लाभ सुद्धा खूप आहे आणि नुकसान सुद्धा खूप आहे। काय झालं, देवाने थोड्या अडचणी दिल्या, त्याचे आपल्यावर आशीर्वाद सुद्धा खूप आहेत। मित्रांनो, प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाकडून शिका, कारण प्रत्येक माणसाला सगळंच माहिती नसतं, पण प्रत्येकाजवळ काही ना काही कौशल्य जरूर असतं। मित्रांनो, जमीन आणि भाग्य
यांचा एकच स्वभाव आहे. जे तुम्ही पेराल तेच उगवेल आणि हे त्रिवार सत्य आहे. मित्रांनो, चांगलं होईल ना वाईट होईल, होईल तेच जशी तुमची नजर असेल. सगळ्यात मोठं न्यायालय आपले मन आहे. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे सगळं आपल्या मनाला माहीत असतं. मित्रांनो, माणूस नेहमी अडचणींच्या काळातच शिकतो. आनंदामध्ये तर तो आधी मिळालेले अनुभव सुद्धा पूर्णपणे विसरून जातो. मित्रांनो, निस्वार्थीपणाने कर्म करत राहा. जे होईल ते चांगलेच होईल. थोडा वेळ लागेल पण सर्वोत्तम होईल. जेव्हा सत्य आणि असत्याचे युद्ध होईल तेव्हा सत्य एकटाच उभा असेल आणि असत्याच्या मागे फौज उभी असेल. कारण असत्याच्या मागे मूर्खांची गर्दी असते. कोणीही तुमच्या हातातून हिसकावून घेऊ शकते, पण तुमच्या भाग्यातून कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये जर का पुढे जायचं असेल तर आधारावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवा. घराबाहेर जाताना फक्त डोकं बरोबर घेऊन जा. कारण हे जग खूप मोठा बाजार आहे. आणि घरामध्ये फक्त मन घेऊन जा. कारण तिथे एक चांगले कुटुंब आहे. मित्रांनो, तुमचा चांगुलपणा कधीही सिद्ध करायला जाऊ नका. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर वेळ स्वतः तुमची किंमत लोकांना सांगेल. आपले हृदय म्हणते, तुम्ही माझ्यासाठी रोज फक्त 1 तास चाला. मी बिना व्यत्यय तुमच्यासाठी 24 तास चालत राहील. मित्रांनो, घमेंड माणसाच्या मनामध्ये खोलवर रुतलेला आहे. आणि पहिला आजार अहंकार आहे. जिथे अहंकार आहे तिथे दया खोटी आहे. जिथे अहंकार आहे तिथे शांतता खोटी आहे. तिथे कल्याण, लोकहिताच्या गोष्टी सर्व काही खोट्या आहेत. मित्रांनो, एका भक्ताने गुरुजींना विचारले, हात वर करून देवाचे नाव घेतले जाते. गुरुजींनी खूप सुंदर उत्तर दिले. माणूस जेव्हा नदीमध्ये बुडत असतो त्यावेळी तो हात वर करून देवाला मदत मागत असतो. अगदी त्याप्रमाणेच आम्ही सुद्धा हात वर करून देवाची मदत मागत असतो. हे परमेश्वरा, या भवसागरातून आम्हाला तुम्हीच तारून न्या. मित्रांनो, दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर नक्की बोला, ज्याच्या बरोबर बोलण्याने तुम्हाला आनंद मिळेल. त्याचबरोबर दिवसातून एक वेळा अशा माणसाबरोबर पण नक्कीच बोला, ज्याला तुमच्याबरोबर बोलल्यामुळे आनंद मिळत असेल. मित्रांनो, आपल्याजवळ जे असते त्याची आपण कधीच कदर करत नाही. पण त्या गोष्टी आपल्यापासून जेव्हा लांब जातात तेव्हा मात्र आपल्याला त्या गोष्टींचं दुःख होतं. कोणत्याही व्यक्तीला सुखी ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल, पण कोणालाही दुःख न देणे हे तर तुमच्या हातात आहे. मित्रांनो, कधी कधी मला प्रश्न पडतो की पोपट मिरची खाऊन पण किती गोड बोलतो, पण माणूस महागाची साखर खाऊन सुद्धा तो कडूच बोलतो. मित्रांनो, तुमची नियत कितीही चांगली असली तरी लोक फक्त तुमच्या दिखाव्यावरूनच तुमची पारख करतात. आणि तुमचा दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमची नियत कशी आहे त्यावरूनच पारखतो. त्यामुळे मित्रांनो, आपण देवाला आवडावे की आपण माणसाला आवडावे हे आपण ठरवलं पाहिजे. हे गरजेचं नाही की एखादी व्यक्ती खूप सुंदर असेल. चांगला तर असा माणूस असतो जो गरजेला तुमच्या उपयोगी पडेल. मित्रांनो, देव म्हणतो, जी लोक माझे ध्यान करतात
मी त्यांना ते देतो जे त्यांच्या जवळ नाही, आणि त्याबरोबरच त्यांच्याजवळ जे आहे मी त्याचे रक्षण सुद्धा करतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चांगला आणि वाईट हे दोन्ही काळ येतात. चांगल्या काळाची चर्चा तर सगळेजणच करतात, आणि वाईट काळाच्या बाबतीत लोक नेहमी म्हणत राहतात, माझी वेळ खूप खराब चालू आहे. कळत नाही की काय करावं, कसे आपल्या वाईट काळाला चांगल्या काळामध्ये बदलता येईल. परंतु मित्रांनो, दोन गोष्टी अशा आहेत ज्या वाईट काळामध्ये आपण केल्या पाहिजेत, आणि या दोन गोष्टी आपण एका कथेमार्फत जाणून घेऊया. मित्रांनो, एक खूप गरीब शेतकरी होता. तो होता तर खूप गरीब, परंतु खूप मेहनती आणि खुश होता. तो रोज सकाळी उठून मंदिरामध्ये जाऊन फक्त 10 मिनिट देवासमोर हात जोडून प्रार्थना करायचा. त्या शेतकऱ्याची बायको सुद्धा दररोज त्याच्याबरोबर मंदिरामध्ये जात होती. प्रार्थना करून ते नंतर त्यांच्या शेतामध्ये काम करत असत. त्यांचं आयुष्य खूप चांगलं चालू होतं. त्यांच्या मेहनतीतून तो खूप जास्त तर कमवू शकत नव्हता, परंतु जेवढे कमवत होता त्यातील काही पैसे लोकांच्या भल्यासाठी वापरत होता. मित्रांनो, एक दिवस त्या शेतकऱ्याच्या गावामध्ये एक आजार आला. शेतकऱ्याचा एकुलता एक मुलगा त्या आजारामध्ये आजारी पडला. शेतकऱ्याच्या गावामध्ये या आजारावर इलाज करण्यासाठी कोणीही चांगले डॉक्टर नव्हते. शेजारच्या शहरामध्ये मुलाला उपचारांसाठी नेलं गेलं, आणि शहरातील दवाखान्याचा उपचार खूप महाग होता. त्या शेतकऱ्यांसाठी दवाखाना आणि डॉक्टरांचा खर्च करणे खूप अवघड होतं. शेतकरी प्रत्येक दिवशी त्याची हिंमत हारत होता. एक दिवस दवाखान्यामध्ये बसून तो इतका हताश झाला की तो जोरात रडू लागला, आणि रडता रडता म्हणू लागला की काय माहीत देव कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे. कधी तो स्वतःला दोष देत होता, तर कधी देवाला दोष देत होता. परंतु शेतकऱ्याच्या बायकोला देवावर पूर्ण विश्वास होता, पण शेतकऱ्याला आशेचे कोणतेही किरण दिसत नव्हते. मित्रांनो, दवाखान्यापासून थोड्याच अंतरावर एक मंदिर होते. शेतकऱ्याची बायको दररोज त्या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होती, पण शेतकऱ्याचे मन प्रार्थनेमध्ये लागत नव्हतं. डॉक्टरने शेतकऱ्याला सांगितले की मुलाच्या उपचारासाठी 10,000 रुपयांची गरज आहे, परंतु शेतकऱ्यासाठी एवढी मोठी रक्कम जमा करणे खूप अवघड होते. पण शेतकऱ्याची बायको अजूनही मंदिरामध्ये जात होती. ती देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होती की तिचा मुलगा चांगला होऊ दे. एक दिवस मंदिरामध्ये एक शेठ आला. तो शेतकऱ्याच्या बायकोला म्हणाला की त्याने शेतकऱ्याचे बोलणे त्या दिवशी दवाखान्यामध्ये ऐकले होते, आणि त्या शेठला कळाले की शेतकऱ्याला 10,000 रुपयांची गरज आहे. त्यानंतर शेठने 10,000 रुपये खिशातून काढून देताना म्हणले की त्याच्याजवळ इतकेच पैसे आहेत. त्याबरोबरच त्या शेठने कागदावर त्याचा पत्ता लिहून म्हणले की जर त्यांना आणखीन पैशांची गरज असेल तर संकोच न करता मागा. शेतकऱ्याची बायको म्हणाली की या कागदाची काहीच गरज नाही. तिला माहित आहे की ते पैसे तिला कोणी पाठवले आहे. ज्याने तिला हे पैसे दिले तो परमात्मा नेहमीच तिची काळजी घेईल. आणि मित्रांनो, याला म्हणतात अतूट विश्वास. आणि मित्रांनो, अतूट विश्वास ही खूप गरजेची गोष्ट आहे, जिला आपण नेहमी गमावतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक माझी पूजा करतात आणि माझे ध्यान करतात मी त्यांना ते देतो
जे त्यांच्या जवळ नाही आणि त्याबरोबरच जे त्यांच्या जवळ आहे त्याचे मी रक्षण देखील करतो। त्यामुळे मित्रांनो, हे खूप गरजेचे आहे की आपण आपल्या वाईट काळामध्ये त्या परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे। मित्रांनो, सुख आणि दुःख या भावना आपल्याला इंद्रियांमुळे कळून येतात। या भावना ऋतूसारख्या असतात। हे सुख आणि दुःख दोन्हीही कायम राहणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आपण सुखाचा आणि दुःखाचा सारख्याच भावनेने सामना केला पाहिजे। मित्रांनो, जाता जाता एवढं सांगेन की उद्याची काळजी करू नका। ज्या परमेश्वराने आजपर्यंत सांभाळले आहे, उद्या पण तोच आपल्याला सांभाळणार आहे। मित्रांनो, या छोट्याशा आयुष्यातून खूप मोठा धडा मिळाला। नातं सगळ्यांबरोबर ठेवा, पण अपेक्षा मात्र कोणाकडूनही ठेवू नका। आपलेपणा डोळ्यात दिसेल असा कोणीतरी आपल्याला लाखामध्ये एकच मिळतो। मित्रांनो, कोण म्हणतं की पैसा सगळं काही खरेदी करू शकतो? हिम्मत असेल तर तुटलेला विश्वास खरेदी करून दाखवा। मित्रांनो, अहंकारामध्ये बुडालेल्या माणसाला ना त्याच्या चुका दिसतात, ना दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी दिसतात। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणी कोणाशिवाय कधीच मरत नाही, कारण हे आयुष्य सगळ्यांना जगायला शिकवतं। आयुष्य एकदाच मिळतं ही गोष्ट चुकीची आहे, कारण मित्रांनो, फक्त मरण एकदाच मिळतं। आयुष्य तर दररोज आपल्याला मिळतं। रडल्याशिवाय तर कांदाही कापला जात नाही। हे तर आपलं आयुष्य आहे, मग असं कसं संपेल? मित्रांनो, आयुष्यामध्ये चढ उतारांचं येणं खूप गरजेचं आहे, कारण ECG मध्ये सुद्धा सरळ रेषेचा अर्थ हा मृत्यू असतो। मित्रांनो, हे मन तर अपेक्षांमध्ये अडकून राहिलं आणि अपेक्षांमध्येच आयुष्य निघून गेलं। माणूस काय आहे हे जास्त महत्त्वाचं नाही, तर माणसांमध्ये काय आहे याला जास्त महत्त्व आहे। मित्रांनो, वेळ तर कारण नसताना बदनाम आहे। खरं तर बदलतो तो माणूस असतो आणि माणूस म्हणतो की आमची वेळ बदलली। काय माहित का खरं ऐकायला लोक आजकाल घाबरतात आणि स्तुती खोटी असली तरीही ऐकून हसतात। मित्रांनो, वेळ प्रत्येक वेळेला बदलवते, फक्त वेळेला थोडा वेळ द्या। कोणत्याही नात्याचा शेवट हा तेव्हाच होतो जेव्हा एकाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेणं दुसऱ्याला ओझं वाटू लागतं। मित्रांनो, मूर्ख असतात असे लोक जे कारण नसताना भांडण करत बसतात। ज्या घरातील कर्ता माणूसच एखाद्यावर अन्याय झाला तरीही भीष्म पितामहासारखा शांत बसत असेल तर समजून जा की त्या घरामध्ये महाभारत होणं हे नक्कीच आहे। मित्रांनो, तुम्ही केलेले कर्म हीच तुमची ओळख आहे, नाही तर एकसारख्या नावाचे खूप लोक असतात। जगामध्ये त्रास देणारा कितीही मोठा असला तरीही देवाच्या कृपादृष्टीसमोर तो माणूस कधीही मोठा होऊ शकत नाही। मित्रांनो, नकारात्मक विचार मनामध्ये येणं हे स्वाभाविक आहे, पण हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या विचारांना किती महत्त्व देता। त्यामुळे मित्रांनो, विचार चांगले करा, कर्म चांगले करा, कारण आज केलेले कर्मच उद्या तुम्हाला भेटायला येतील। जय जय रघुवीर समर्थ। तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। जय जय रघुवीर समर्थ।